लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग ही आता बंद करण्यात आली। आज रात्री 12 वाजल्यापासून मात्र मुखदर्शनाची रांग सुद्धा आता बंद होणार आहे। विसर्जन पूर्व तयारीसाठी आता दर्शन रांगा या आता बंद करण्यात येत आहेत। लालबाग राजाच्या चरण स्पर्शाची रांग आता बंद करण्यात आलेली आहे। तर आज रात्री 12 वाजल्यापासून मुखदर्शनाची रांग बंद होणार आहे। नवसाला पावणारा राजा अशी ख्याती लालबागच्या राजाची आहे। त्यामुळे देशभरातून राजाच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। मात्र आता राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी दर्शन रांगा या बंद करण्यात येत आहेत। चरण स्पर्शाची रांग आता बंद करण्यात आल्यानंतर आज रात्री 12 पासून मुखदर्शनाची रांग ही बंद होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। मात्र आपण पाहतोय आता चरण स्पर्शन जी आहे ती रांग बंद झालेली आहे। मात्र मुखदर्शनाची जी रांग आहे ती अद्याप सुरू आहे। मात्र आज रात्री 12 वाजल्यापासून ती सुद्धा बंद होणार आहे। विसर्जन पूर्व तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच नीलम, खरं तर आपण पाहतो की 10 दिवस हे मोठ्या उत्साहाचे पार पडत असतानाच मात्र आज 10वा दिवस आहे गणेश उत्सवाचा। आणि असं असताना काल रात्री आपण पाहतोय की जी चरणस्पर्शी रांग आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि आज रात्री 12 नंतर खरं तर मुखदर्शनाची रांग देखील बंद केली जाणार आहे। मात्र उद्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठीच मात्र ही पूर्व तयारी जी असते ती केली जात असते आणि त्याच निमित्तानं आपण पाहतो की या रांगा ज्या आहेत त्या बंद केल्या जाणार आहेत। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की आजचा हा शेवटचा दिवस असणार आहे जिथे भाविक जे आहेत त्या रांगांमध्ये उभे राहू शकतात दर्शनाकरिता। त्यामुळे एकूणच आज देखील आपण पाहतोय की मोठी गर्दी जी आहे ती देशभरातून येणाऱ्या गणेश भक्तांची होताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहतोय की नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या रांगा ज्या आहेत त्या आपण पाहतो। मात्र दर दिवसाला लाखोच्या संख्येनं जे आहेत गणेश भक्त राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यामुळे काल जर दिवसभर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लालबाग परळ परिसरामध्ये पाऊस झाला। मात्र या भर पावसामध्ये देखील गणेश भक्त जे आहेत त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आज सकाळी देखील आपण पाहतोय की लालबाग परळ परिसरामध्ये गणेश भक्तांची रेलचेल जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की संपूर्णतः या लालबागच्या परिसरामध्ये मात्र उद्या जेव्हा लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक निघेल संपूर्ण हा परिसर जो आहे तो चकाचक भरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण गणेश भक्त जे आहेत ते नुसते मुंबईतूनच नाही तर संपूर्ण देशभरातून जे आहेत ते येत असतात आणि विसर्जन मिरवणुकीला देखील मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची उपस्थिती असते। त्यामुळे उद्याच्या या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पूर्वतयारीला दोन्ही रांगा म्हणजे मग चरणस्पर्शी असेल किंवा मग मुखदर्शनाची रांग जी आहे ती पूर्णतः बंद असणार आहे। आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय की मंडळाच्या वतीनं असेल किंवा मग मुंबई पोलिसांच्या वतीनं असेल संपूर्णतः खबरदारी असेल किंवा मग नियोजन जे असेल ते केलं जाणार आहे। खरं तर आपण पाहतोय की प्रत्येक गणेश भक्त इथे येऊन आपल्या मोबाईलमध्ये गणपती बाप्पाचंच म्हणजे लालबागच्या राजाचा एक तरी फोटो टिपता यावा यासाठीचा प्रयत्न असतो। पण मात्र मोठी गर्दी जी आहे ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असते। मात्र अनेक गणेश भक्त जे आहेत ते देशभरातून येत असतात, अनेक सेलिब्रिटीज असतात किंवा मग अनेक नेते मंत्री देखील या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। कारण मुंबईत प्रसिद्ध असा आणि नवसाला पावणारा लालबागचा राजा यंदा आपण पाहतोय की सुवर्ण महलामध्ये बसलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एक वेगळंच आकर्षण जे आहे ते संपूर्णतः देखावा पाहिल्यानंतर आपण पाहू शकतो। त्यामुळे आज आपण पाहतोय की गणेश भक्तांसाठी जी मुखदर्शनाची रांग जी आहे ती रात्री 12 वाजता बंद केली जाणार आहे। त्यामुळे आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे मोठी गर्दी जी आहे गणेश भक्तांची आपल्याला लालबागच्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।